नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या जे काय भरती प्रक्रिया संबंधित आपण जे काय अपेक्षित कटअप आहे तो जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती जे काय आपण गुगल फॉर्म लिंक टाकली होती आणि त्या गुगल फॉर्म लिंकमध्ये महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणावरून बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्स दिलेले आहेत. जवळपास सर्वच सर्कल मंडळामधून आपल्याला या ठिकाणी रिस्पॉन्स मिळालेले आहेत आणि जे काही महत्त्वाचे जे काही पदं आहेत, फार्मासिस्ट असेल, नर्स, स्टाफ नर्स असेल किंवा लॅब जे काय सायंटिफिक ऑफिसर असेल, MPW असेल आणि इतर जे काही पदं आहेत त्यांचा आपल्याला या ठिकाणी डाटा मिळालेला आहे आणि या डाटानुसार आपण जे काय अपेक्षित कटअप काय असणार आहे हे आपण या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो मित्रांनो. आणि हाच जो काय आपला कटअप आहे तो रिझल्ट लागल्याच्या नंतर किंवा नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर असाच येईल असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. तर या माहितीच्या आधारे आपल्याला जे काय विद्यार्थी आहेत त्यांना फायदा एवढा होणार आहे की आपले जे काय मार्क आहेत ते त्यांना कटअपच्या जवळपास आहेत की नाही हे तुम्हाला चेक करता येईल. त्याचबरोबर जे काय आशा आहेत किंवा मग जे काय आपल्या होप आहेत ते या ठिकाणी जिवंत राहतील किंवा आपल्याला जागा मिळेल का नाही हे पण या ठिकाणी ठरवता येईल. या ठिकाणी मित्रांनो आपण पाहूयात जे काय महत्त्वाचे जे काय पदं आहेत त्यांना त्यांच्या सर्कलमध्ये किंवा मंडळामध्ये मॅक्झिमम मार्क असणारे विद्यार्थी किती आहेत किंवा कोणते मार्क आहेत या आपण चार्टवरून पाहूयात, स्लाईडवरून पाहूयात. मित्रांनो, जे काय महत्त्वाचं पद होतं फार्मासिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर, तर या ठिकाणी लातूर विभागामध्ये त्याला जवळपास 130 मार्क असणारे या ठिकाणी विद्यार्थी आहे. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये आपण 126 मार्क असणारे या ठिकाणी विद्यार्थी आहे. पुणे सर्कलमध्ये 124 मार्क असणारा विद्यार्थी आहे. नागपूर सर्कलमध्ये 148 असणारा विद्यार्थी आहे. अकोला सर्कलमध्ये 150 मार्क असणारा विद्यार्थी आहे. तर जे काही नाशिक आहे 164, कोल्हापूर 152 आणि ठाणे 132. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कोल्हापूर आणि अकोला, नाशिक आणि कोल्हापूर या सर्कलमध्ये मॅक्झिमम मार्क आहेत विद्यार्थ्यांना. तर या ठिकाणी मित्रांनो या सर्कलमध्ये जास्त जागा होत्या आणि त्यामुळे जे काही हुशार विद्यार्थी आहेत किंवा मग अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांनी जास्त जागा असलेल्या ठिकाणी फॉर्म भरला आणि म्हणून त्या ठिकाणी कट ऑफ जास्त जाण्याची शक्यता आहे. आता मित्रांनो जे काय सर्वच पदं आहेत आरोग्य विभागातील त्यांचा कट ऑफ काय होईल सर्कलनुसार वेगळा लागेल. परंतु या ठिकाणी या चार्टनुसार तुम्ही या ठिकाणी पाहू शकता म्हणजे काय लातूरचे हायेस्ट मार्क आपल्याला आतापर्यंत 130 मिळालेले आहेत. म्हणजेच या ठिकाणी लातूरचं जे काय आपण ओपनच्या कट ऑफ विषयी माहिती घेतोय मित्रांनो, ओपनच्या कट ऑफ वरूनच तुमचा EWS, OBC आणि अदर जे कॅटेगरी आहेत त्यांचा कट ऑफ ठरेल. तर या ठिकाणी ओपनचा कट ऑफ या ठिकाणी पाहतोय, समजा आपण लातूरमध्ये 130 मार्क असणारा हायेस्ट विद्यार्थी आहे तर लातूरचा कट ऑफ जवळपास 130 ते 40 पर्यंत लागण्याची शक्यता ओपनचा. कमी जास्त 5 मार्क इकडे तिकडे होऊ शकतात, कमी जास्त होऊ शकतात, परंतु 130 ते 40 मध्ये ओपनचा कट ऑफ लागेल मित्रांनो. पेपर सोपा होता परंतु कन्फ्युजिंग होता. काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मार्कामध्ये काय झालेलं आहे कमी आलेले ते काहीला जास्त आलेले आहेत, परंतु जे काय मॅक्झिमम मार्क आहेत ते जास्त नाहीत मित्रांनो. ओके, त्यामुळं जे काही कट ऑफ आहे या ठिकाणी कमी जास्त होण्याची शक्यता आहे. आता नागपूर विभागामध्ये 148 आहे, तर म्हणजे नागपूर विभागाचं जे काय कट ऑफ आहे 140 ते 50 मध्ये जाण्याची शक्यता आहे ओपनचा फार्मासिस्ट या पदासाठी. अकोला सर्कलमध्ये 150 मार्क आहे, तर या ठिकाणी 145 ते 55 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ जाईल आणि त्या खालोखाल OBCचा आणि इतर कॅटेगरीचा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे जे काही EWS मध्ये फॉर्म भरणारे विद्यार्थी आहेत त्यांचा ओपनच्या जवळपास या ठिकाणी कट ऑफ लागतो, त्यामुळं त्यांनी त्यांचा कट ऑफ ओपनच्या जवळपास कन्सिडर करावा. त्यानंतर महत्त्वाचे जे काय पद आहे मित्रांनो, स्टाफ नर्स या ठिकाणी आपण पाहू शकतो जे काही छत्रपती संभाजीनगर सर्कल आहे त्यांना 142 मार्क असणारा विद्यार्थी आहे त्या ठिकाणी. लातूरमध्ये 146, पुण्यामध्ये 144, नागपूरमध्ये 164, अकोलामध्ये 140, नाशिकमध्ये 134, कोल्हापूरमध्ये 148 आणि ठाणेमध्ये 138. या ठिकाणी जे काय स्टाफ नर्सचं जे काय कट ऑफ आहे सर्वच सर्कलमध्ये जवळपास सारखं लागण्याची शक्यता आहे. जवळपास ओपनचा 140 ते 50 मध्ये जाण्याची शक्यता आहे. ओके, म्हणजे 140 ते 50 मध्ये स्टाफ नर्सचा जवळपास सर्वच सर्कलमध्ये कट ऑफ जाईल. ज्या सर्कलमध्ये जास्त जागा होत्या त्यामध्ये जसं या ठिकाणी पाहू शकतो नागपूर या ठिकाणी जास्त कट ऑफ आहे, परंतु ॲव्हरेज कट ऑफ सांगतो मी 140 ते 150 मध्ये जाईल स्टाफ नर्सचा ओपनचा. ओके, आता
दुसरी गोष्ट म्हणजे काय, जे काय लॅब सायंटिफिक ऑफिसर आहे मित्रांनो, या पदासाठी जे काय पुणे सर्कलमध्ये 104 मार्क असणारा विद्यार्थी, नागपूरमध्ये 112 आणि अकोलामध्ये 117 याचे काय जास्त, आणि ठाणेमध्ये 154. ओके, तर या पदाचा आपल्याला एवढा काय डाटा मिळालेला नाही. जे काय या पोस्टचे किंवा पदाचे जे काय विद्यार्थी आहेत ते आपल्या चॅनलला या ठिकाणी त्यांनी रिस्पॉन्स दिले नाहीत, परंतु जे काय मॅक्झिमम त्यांचे मार्क सर्कल वाईज आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. दुसरं महत्वाचं पद आहे मित्रांनो MPW. या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर सर्कलमध्ये 134 मार्क असणारे या ठिकाणी विद्यार्थी आहे हायेस्ट, लातूरमध्ये 126, पुणे सर्कलमध्ये 166, नागपूरमध्ये 155, त्याचबरोबर जे अकोला सर्कल 150 आणि नाशिकमध्ये 164 आणि कोल्हापूरमध्ये 186, त्याचबरोबर ठाण्यामध्ये 154. त्या ठिकाणी जे काय MPWचा कट ऑफ जास्त लागण्याची शक्यता आहे, कारण की पेपर सोपा आहे या ठिकाणी दिसतंय आपल्याला. मॅक्झिमम मार्क आहेत विद्यार्थ्यांना, जास्त मार्क 186 मार्क असणारा विद्यार्थी कोल्हापूर सर्कलमध्ये आहे MPWचा. म्हणजे या ठिकाणी त्याचा जे काय ओपनचा कट ऑफ आहे 160 ते 170 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 160 ते 170 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जे काय वार्डन आहे त्या वार्डन पदासाठी आपल्याला जे काय काही मोजके जे काय सर्कल आहेत, जसं अकोलामध्ये खाली 72, कोल्हापूरमध्ये 78 आणि ठाण्यामध्ये 160 मार्क असणारा विद्यार्थी आहे. म्हणजे जे काय वार्डनसाठी एवढे काही रिस्पॉन्स नाहीत, परंतु 160 मार्क असणारा हायेस्ट विद्यार्थी आहे, त्या खालोखाल 78 मार्क आहेत. त्यामुळे याचा आपण जे काय कट ऑफ आहे या ठिकाणी सांगू शकत नाही. ॲव्हरेज जर पाहायचं झालं तर हा कट ऑफ आपल्याला 50 पर्यंत जाऊ शकतो, 150 पर्यंत ओपनचा. ओके, त्याचबरोबर ड्रायव्हर या पदासाठी मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिलेले आहेत. तर जे काय छत्रपती संभाजीनगर या सर्कलमध्ये 180, लातूरमध्ये 170, पुणेमध्ये 160, नागपूरमध्ये 140, अकोलामध्ये 130, नाशिकमध्ये 122 आणि जे काय कोल्हापूर आणि ठाणे आहे, कोल्हापूरमध्ये 152 आणि ठाण्यामध्ये 180. जे काय ड्रायव्हर पदासाठी जे काय कट ऑफ आहे तो पण जास्त लागण्याची शक्यता आहे. तो 170 ते 180 पर्यंत जाण्याची शक्यता आहे, कारण की मॅक्झिमम लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, पेपर सोपा होता यावरून दिसतंय. अशा प्रकारे मित्रांनो जे काय आपल्याला डाटा मिळालेला आहे, गुगल जे काय फॉर्म होता आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी गुगल फॉर्म लिंक दिली होती आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी मला रिस्पॉन्स दिली होती, माहिती दिली होती, किंवा मग मला व्हॉट्सअपला काही विद्यार्थ्यांनी माहिती सेंड केली होती. त्या माहितीचा मी या ठिकाणी काय केलेलं आहे, ती माहिती कलेक्ट करून आपल्याला या ठिकाणी जे काय ॲक्च्युअल काय कट ऑफ येईल विविध पदांचा आणि विविध सर्कलमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. परत एकदा सांगतो मित्रांनो, जे काय फार्मासिस्ट या पदाचा जे काय कट ऑफ आहे ते सर्कलनुसार चेंज होण्याची शक्यता आहे, परंतु स्टाफ नर्सचं जे काय कट ऑफ आहे जवळपास सारखं लागण्याची शक्यता आहे, कारण की सर्व सर्कलमध्ये चांगले सारखे मार्क मिळालेले आहेत. त्यामुळं जे काय ओपनचा कट ऑफ आहे स्टाफ नर्सचा 140 ते 150 मध्ये लागण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर दुसरं महत्वाचं पद होतं MPW, याचा पण जे काय महत्वाचा कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे आणि तो 160 ते 170 मध्ये जाण्याची शक्यता आहे. ड्रायव्हरचा 70 ते 80 मध्ये जाण्याची शक्यता आहे, कारण की अर्ज जास्त आहेत आणि पेपर पण सोपा होता. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, काही या 2-4 दिवसामध्ये आपला व्हिडिओ आला नव्हता. मी माझे वैयक्तिक कामं असल्यामुळे मी थोडं या ठिकाणी व्हिडिओ बनवला नव्हता, परंतु यानंतर आपले रेग्युलर व्हिडिओ येत असतील. जे काय अपडेट असेल, आरोग्य विभाग असेल किंवा मग ZP असेल किंवा जे काय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई असेल, DMER असेल किंवा जे काही इतर आरोग्य क्षेत्रासंबंधित जे काय भरती असेल त्याची आपण अपडेट देत राहू. त्याचबरोबर जो काय हा कट ऑफ आहे, जे काय आपण ही माहिती दिलेली आहे, जे काय आपण गुगल फॉर्म सर्वे केला होता त्यानुसार दिलेले आहे मित्रांनो, यामध्ये माझं वैयक्तिक मत नाही आहे. आपण जे काय डाटा दिलेला आहे, जे काय ॲक्च्युअल जे काय मार्क मिळालेले आहेत विद्यार्थ्यांना, जे काय फर्स्ट आन्सर की आलेली आहे त्यानुसार. मित्रांनो परत एकदा सांगतोय की फर्स्ट आन्सर की आलेल्यानंतरचे मार्क आहेत, यामध्ये थोडा बदल होऊ शकतो, कारण की काही 1-2 क्वेश्चन चुकले किंवा बरोबर आले तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्क मिळू शकतात आणि मग काय होऊ शकतं, त्यांचे मार्क 2 किंवा 4 यानं वाढू शकतात आणि नंतर ज्या पदाचे जे काय शिफ्टमध्ये परीक्षा झालेली आहे त्यांचं नॉर्मलायझेशन होईल आणि परत त्यांचे काय होतील मार्क कमी किंवा जास्त होऊ शकतात. म्हणजे काय शक्यता आहेत, ज्या पदाचे फक्त एका शिफ्टमध्ये परीक्षा झालेली आहे त्यांचे काय होईल, सेकंड आन्सर की येईल आणि त्यामध्ये त्यांचे जर काही क्वेश्चन चुकले असतील किंवा मग
क्वेश्चन विभागानं रद्द केली असेल तर सर्वांनाच त्याचे मार्क मिळतील आणि म्हणून त्याचे मार्क वाढण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या पोस्टची परीक्षा अनेक शिफ्टमध्ये झाली असेल त्या पोस्टची काय होईल, सेकंड आन्सर की येईल आणि नंतर त्यांचे काय होईल, नॉर्मलायझेशन होऊन काय होईल, मार्क कळतील. त्यामुळे यामध्ये थोडा चेंज होण्याची शक्यता आहे. त्यामुळं या ठिकाणी मित्रांनो हे मार्क तुम्ही थोडे टेंटेटिव्ह समजू शकता. तर या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.